2 महिन्यापूर्वी आपण पुणे जिल्ह्यातील जे सुसंस्कृत पुणे आहे, त्या जिल्ह्यातील राजगुरुनगर या तालुक्यात एक अक्षरशः हृदय पिळवून टाकणारी घटना घडली होती. 2 चिमुरडी ज्या 2 चिमुरड्या होत्या, सख्ख्या बहिणी होत्या. त्यांना म्हणजे अक्षरशः मारून पाण्याच्या ड्रममध्ये ठेवण्यात आलं होतं. ही घटना ताजी असतानाच राजगुरुनगर आता पुन्हा एकदा हादरलेलं आहे. एका अल्पवयीन मुलीला त्याच गावातल्या म्हणजे अक्षरशः आता हे बोलावं की नाही, कारण एकच सेम सरनेम असणारे मांजरे, म्हणजे मुलीचंही नाव मांजरे आणि जो आरोपी आहे तोही मांजरे आहे. ह्या आरोपीने त्या मुलीला जी कॉलेजसाठी आली होती तिच्यावरती अतिप्रसंग करून तिला मारून भीमा नदी आहे त्यामध्ये फेकून दिलं. आणि त्यावरती म्हणजे ह्या गोष्टीने पूर्ण जिल्हाच परत एकदा हादरलेला आहे. कारण ह्या गोष्टी आधी कुठेतरी लांब घडायच्या, त्या आता प्रत्येक गावातनं आता त्या तशा गोष्टी घडायला लागलेल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आपण ती घटना आणि त्या घटनेचे पडसाद आणि त्यामागे म्हणजे जी समाजाची भूमिका आहे ती आपण डिस्कस करणार आहे. विषय थोडा संवेदनशील आहे. नक्कीच व्हिडिओ लास्टपर्यंत ऐका. तुमचे कमेंट, म्हणजे तुमचे मतं हे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की व्यक्त करा. राजगुरुनगर खेड येथे ही 17 वर्षीय तरुणी कॉलेजसाठी आली होती. कॉलेजचे कामं संपून तिचा क्लास चालू होता. 17 वर्षाची होती. त्यानंतर ती गावी निघाली होती दुपारची वेळ. त्यानंतर गावातलाच एक तरुण आला तिथे, नवनाथ मांजरे म्हणून, आणि त्याने तिला सांगितलं की लिफ्ट यायचं आहे का गावात. तरुणी आता शेवटी कितीही आपण समज दिली, म्हणजे तरुणींना आपण करतोय भरपूर ट्रेन की अनोळखी लोकांच्या याच्यात बसू नका, परंतु आता हा गावातलाच तरुण, त्यात आडनाव सेम, म्हणजे तिची ओळख असेलच, त्यामुळे ती बसली. त्यानंतर रस्त्यात जाताना त्याने सांगितलं की मला इकडं ऊसाच्या शेतात बारं द्यायचं आहे, बारं देऊन आपण लगेच जाऊ, शेती बघायला ये. आता काहीतरी बोलथापा दिल्या असतील त्याने, आणि त्या शेतात नेऊन तेथे त्याने तिच्यावरती अतिप्रसंग केला आणि अक्षरशः दगडाने तिचा चेहरा विद्रूप करून तिचा खून केला. आणि नंतर ती बॉडी भीमा नदीत टाकून दिली. भीमा नदीत टाकल्यानंतर एवढ्यावरच तो आरोपी थांबला नाही. म्हणजे मानसिकता बघा, म्हणजे त्या खून करून तो आरोपी गावात आला जसं काही घडलंच नाही. शनिवारी हनुमान जयंती होती. हनुमान जयंतीच्या दिवशी गावात नारळ, म्हणजे त्याचं दुकान होतं, त्या नारळ तिथे त्याने विकले. आणि असं म्हणजे काही झालंच नाही, मी काही बघितलंच नाही किंवा काही घडल्यागत. आणि फक्त मध्ये मित्रांना सांगायचा की मी बारा द्यायला गेलो तेव्हा तिकडं खाली लेडीजचा आवाज आलेला मला, पण घाबरून मी तिकडे गेलोच नाही. हा असे थोडं संकल्पना तो देत होता. यावरच तपासात पोलिसांकडनं संशयाची सुई त्याच्याकडे गेली आणि पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आरोप हा कबूल केलेला आहे. आरोपांची कबुली दिली आणि आता तो तुरुंगात आहे. आता फास्ट ट्रॅकवरती हा जो खटला आहे तो चालवावा असा समाजातनं मागणी होतीये आणि आरोपीला फाशी द्या. म्हणजे म्हणजे ही शिक्षाही कमी पडेल. कारण एका 17 वर्षीय मुलीला, म्हणजे काय त्या मुलीला कळत होतं, आणि त्या मुलीला अक्षरशः त्याने मारून तिचं जीवनच संपवलं. नक्कीच घटना ही संवेदनशील आहे आणि तेवढीच इम्पॉर्टंट पण आहे या समाजात. म्हणजे हे कलियुग आहे म्हणतात, पण कलियुगामध्ये एवढ्या खालच्या स्तराला लोक जातील, म्हणजे अक्षरशः माहीत नाही, एकच आडनाव, एकाच गावातले, आणि त्या व्यक्तीने असं करावं. आणि त्यातल्या त्यात त्या मुलीचा मोठ्या बहिणीचा साखरपुडाही होता दुसऱ्या दिवशी. अशातच त्या कुटुंबावरती काय झालं असेल. निश्चितच मोर्चे काढून काही गोष्टी सॉल्व्ह होतील. म्हणजे जी समाजाचा आक्रोश आहे तो न्यायव्यवस्थे, पोलीस बांधवांपर्यंत पोहोचतो, सिस्टमपर्यंत पोहोचतो. परंतु पोलीस बांधवांनी जे मोर्चा निघाला त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की पोलिसांनी सांगितलं जी मॅक्झिमम शिक्षा आम्हाला करता येईल ती आम्ही करू. हे सर्व बघता नक्कीच कुठेतरी जेव्हा होईल जस्टिस होईल. परंतु एक गोष्ट प्रकर्षाने इथं आठवण करून द्यावीशी वाटते की ज्यावेळेस त्या 2 चिमुरडींचा मृत्यू झाला होता, त्या आरोपीचं अजून काय झालंय त्याचं पुढं माहीत नाही. अजूनही कोर्टामध्ये केस चालू आहे. परंतु कुठेतरी समाजानेही या गोष्टींमध्ये लक्ष देण्याची गरज आहे. आपल्या सभोवताली वावरत असताना जर त्याचे मित्र असतील, म्हणजे जो आरोपी आहे, आरोपी शेवटी मानसिकता एक पुढं येते आणि त्यातनं ते हे कृत्य होतात. मग त्या मानसिकतेचे लोक आधीच ओळून त्यांच्यावरती व्यवस्थित त्यांना गोष्टी त्याच वेळेस जर ठेचल्या तर ह्या ज्या गोष्टी आपण नंतर करतो. एखाद्याचा जीव गेल्यावर आता काय, शेवटी आपण न्याय मागू, पण त्या पीडितेचा मृत्यू झालेला आहे, ती आपल्या म्हणजे या भूतलावरनं गायब झालेली आहे. सो
कुठेतरी ह्या गोष्टी आपणही समाजात वावरत असताना जर आपल्याला वाटलं की ह्या गोष्टी आहे पुढे होऊ शकतात, ही अशी प्रवृत्ती आहे, त्याला वेळीच उपाययोजना केल्या पाहिजे, वेळीच आवर घातला गेला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं या सर्व गोष्टींना? कारण आता ह्या ज्या गोष्टी बाहेर आपण ऐकत होतो एखाद्या न्यूज चॅनलवर, त्या आता गोष्टी आपल्या अवताभोवतीही घडण्यास सुरुवात झालेली आहे. काय वाटतंय ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा. संवेदनशील विषय आहे. तुमच्या कमेंटची आल्या तेवढ्याच मलाही म्हणजे पुढे फ्युचर व्हिडिओज किंवा त्याबद्दल विश्लेषण करण्यात सोपं जाईल. काय वाटतंय ते नक्की व्यक्त करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.